तर आज मी एक ऑर्डर आलेलं पेंटिंग करणार होतो आणि ही ऑर्डर आलेली मला पुण्यावरून। हे पेंटिंग मी ऑइल कलर मध्ये करणार होतो आणि ते पण 1x1.5 या साईजच्या कॅनव्हास वरती। हे पेंटिंग होतं प्रभू श्री रामांचं आणि माता सीता यांचं। खरं तर हे ओरिजिनल पेंटिंग क्लायंट कडे वॉटर कलर मध्ये आहे आणि मी त्याच ओरिजिनल पेंटिंगची कॉपी ऑइल कलर मध्ये करणार होतो। आणि हे पेंटिंग क्लायंट साठी भरपूर महत्वाचं होतं कारण त्यांना हे पेंटिंग त्यांच्या आजोबांनी दिलेलं आणि त्या पेंटिंग सोबत त्यांच्या भरपूर आठवणी देखील जोडल्या गेल्या आहेत। त्याच्यामुळे या पेंटिंग वरती मी भरपूर वेळ देऊन काम करत होतो। त्यात साईज पण लहान होती आणि डिटेल काम पण भरपूर होतं। त्याच्यामुळे सगळं पेंटिंग मी एकाच ब्रशने रंगवत होतो। मग हळूहळू सगळं पेंटिंग पूर्णपणे फिलअप केलं आणि त्याच्यानंतर सगळं पेंटिंग वरचं डिटेल काम करायला चालू केलं। तुम्हाला तर माहित आहे देवांचं फोटो देणं असल्यानंतर त्याच्यावरती दागिन्यांचं काम वगैरे भरपूर असते आणि ते करायला भरपूर वेळ पण लागतोय। सगळ्या फिगर वरचं काम झाल्यानंतर मी बॅकग्राऊंड वरचं काम करायला घेतलं। बॅकग्राऊंडला पण लाईटच कलर घेतलेला पेंटिंगला शोभल असा। बॅकग्राऊंडचं काम झाल्यानंतर मेन फिगर्स वरती कुठं कुठं फायनल टचअप राहिलेला तो सगळा करून घेतला आणि शेवटला आपलं पेंटिंग रंगवून पूर्ण झालं। पेंटिंग कसं झालं हे तुमचा फोन आडवा करून शेवटला फोटो मध्ये बघा आणि जाता जाता आपल्याला फॉलो करायला तेवढं विसरू नका। श्रीराम